हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. जी काय आपली DLEDची डिसेंबर 2024ची एक्झाम आहे तिचं टाईम टेबल या ठिकाणी आलेलं आहे. एक्झाम कधी होणार आहे, फॉर्म कधी भरायचे आहे, डेट्स काय असणार आहे, एक्झाम फॉर्म भरण्याची डेट्स कितीपर्यंत असणार आहे, फीस काय आहे, सगळं या ठिकाणी आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आपली जी काही एक्झाम आहे ती 13/12/2024 ते 21/12/2024 या दरम्यानमध्ये होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्हाला दिलेलं असणार आहे अनुक्रमणिकामध्ये तुम्हाला कोणत्या पेजवर काय काय भेटेल हे सगळं त्या ठिकाणी हे पेज नंबर तुम्हाला दिले आहे. ते पेजवर तुम्हाला बघून घ्यायचं आहे कुठे कुठे काय काय भेटणार आहे. ठीक आहे, तर वेळापत्रक दिलेलं असणार आहे की तुमचे जे काही रजिस्ट्रेशन आहे, फॉर्म भरण्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते 18/10/2024 ते 31/10/2024 पर्यंत तुम्हाला फॉर्म जो आहे तो फिल करण्याचा कालावधी दिलेला आहे. त्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकलेलं असेल, लॉग इन ID वगैरे जे आहे त्याची जे काही कालावधी आहे तोही त्या ठिकाणी सेम असणार आहे 18/10 ते 31/10 पर्यंत. त्यानंतर तुमचा जो काही शुल्क जे आहे, फीज जी आहे ती तुम्हाला 26/10 ते 6/10 पर्यंत भरायची आहे. जास्त लेट फी जी आहे ती तुम्हाला 7 ते 11 पर्यंत भरायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही चुकलेलं असेल प्रिंटमध्ये तर ती ऑनलाईन दुरुस्ती तुम्हाला 19/11 ते 23/11 पर्यंत करायची आहे. त्यानंतर तुमचा जो काही प्रवेश जे आहे, ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे म्हणजे आपलं जे काही ॲडमिट कार्ड असणार आहे ते तुम्हाला 3/12 किंवा मग त्या आसपास तुम्हाला भेटून जाणार आहे. एक्झाम जी आहे ती 13/12 ते 21/12/2024 या दरम्यान तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे. इथे तुम्हाला जे काही तुमचं एक्झाम फॉर्म कसा भरायचा आहे किंवा मग तर परीक्षा जो काही फॉर्म आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ही तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे. काही ठिकाणी काय होतं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं, आपण स्वतः करावं लागतं. आणि काही ठिकाणी काय होतं की तुमची कॉलेज लेवलला सुद्धा काय करून घेता, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेतात. बाकी डिटेल आपल्याला माहिती आहे की 50% आपल्याला पासिंगसाठी गरजेचे आहे, 80% आपले पेपर जे आहे, हजेरी जी आहे रेग्युलर गरजेची असणार आहे कॉलेजसाठी. त्यानंतर तुम्हाला इथे कोड दिलेले आहे, हे मागच्याही व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे. सेम इन्फॉर्मेशन सगळी असणार आहे, फक्त एक्झामचं जे काय डेट आहे ते कसे आहे, कोणत्या डेटला आहे. मागच्या वेळेसही सेम डेट होती 13/12/2024 ते 21/12/2024 पर्यंत डिसेंबरची डेट सेम होती. यावेळेसही ती सेम असणार आहे. फर्स्ट इयर फ्रेशरसाठी तुम्हाला एक कोड जो आहे तो भरायचा आहे. फर्स्ट इयर रिपीटरसाठी तुम्हाला 2 कोड आहे. सेकंड इयर पास आणि फर्स्ट इयर रिपीटर फक्त सेकंड इयर पास आहे, परंतु फर्स्ट इयरचं काही रिपीटर फॉर्म असेल तर 3 कोड असणार आहे. नंतर ॲपिरिंग फॉर फर्स्ट अँड सेकंड इयर. ठीक आहे, दोन्ही वर्षांना सोबत बसणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 4 कोड भरायचा आहे. सेकंड इयरचे जे काही फ्रेशर्स असणार आहे त्यांच्यासाठी 5 असणार आहे आणि सेकंड इयरचे जे काही रिपीटर असणार आहे त्यांच्यासाठी 6 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे रिपीटर्स असू किंवा मग तुमचे फ्रेशर्स ॲडमिशन असू, त्या सर्वांची एक्झाम जी आहे ती डिसेंबर 2024 होणार आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला काही अटी दिलेल्या आहे, काय काय दिले आहे ते सगळं तुम्ही बघून घ्यायचं आहे. एक्झाम फी जी आहे 100 रुपये प्रति विषय, म्हणजे एक विषय 100 रुपये असणार आहे. 8 सब्जेक्ट आहे तर 8 विषय आपले असणार आहे, म्हणजे 800 रुपये. रिपीटर असेल तर 100 रुपये मागच्या सब्जेक्टचे ते काउंट करायचे. एक रिपीटर असेल तर 900 रुपये, 800 + 100 900. ठीक आहे, इथे तुम्हाला शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला जे काही आवेदनपत्र आहे, रजिस्ट्रेशन जे आहे ते 18/10 ते 25/10 पर्यंत करून घ्यायचं आहे. त्यानंतर विलंब शुल्क जे आहे, लेट फी जी आहे ती 26/10 ते 6/11 पर्यंत द्यायची आहे आणि अतिविलंब शुल्क जे आहे ते 7/11 ते 11/11 पर्यंत द्यायची आहे. इथे तुम्हाला सर्व त्या ठिकाणी दिलेलं असणार आहे. त्यानंतर बघूया की आपले एक्झामचे जे काही पेपर आहे ते कोणत्या दिवशी असणार आहे. ते तुम्हाला फ्लो चार्ट दिलेला आहे, कशा प्रकारे तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकतात. त्यानंतर आहे की आपला पेपर जो आहे सगळा सिलेबस मी तुम्हाला अपलोड केलेला आहे. फर्स्ट इयरचं जे काही वेळापत्रक आहे ते 13/12 पासून ते 21/12 पर्यंत आणि सेकंड इयरसुद्धा सेम असणार आहे 13/12 पासून ते 21/12 पर्यंत. टाईम जो आहे तो 11 ते 1 असणार आहे. सगळे जे सब्जेक्ट आहे 40 मार्क्सला आहे. फक्त कोणता असणार आहे, पॅडागॉजी सोडून बाकी सगळे सब्जेक्ट जे आहे ते 40 मार्क्सला असणार आहे. सेकंड इयरचं सुद्धा सेम आहे. टाईम जो आहे 3 ते 5 असणार आहे. पॅडागॉजी आणि प्रोफिशियन्सी सोडून बाकी सगळे जे सब्जेक्ट आहे ते 40 मार्क्सला असणार आहे आणि पॅडागॉजी जे आहे ते 20 मार्क्सला असणार आहे. 20 मार्क्सचा जो पेपर आहे त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स इम्पॉर्टंट आहे पासिंगसाठी. 40 मार्क्सचा जो पेपर असणार आहे त्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स इम्पॉर्टंट आहे पासिंगसाठी. इथपर्यंत क्लिअर. ऑलरेडी सगळे जे काही डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला अपलोड केलेली आहे, सगळा सिलेबस अपलोड केलेला आहे, नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहे. काही छोटे पॉईंट्स जे असतील, डिफरन्स बिटवीन असेल, ते आपण आता इथून पुढे सुरुवात करूया. 3 ते 4 महिने आपल्याकडं
आहे तोपर्यंत चांगला अभ्यास करायचा आहे, व्यवस्थितपणे मार्क्स जे आहे ते घ्यायचे आहे आणि तुम्ही इथे चांगला अभ्यास केला तर तुम्हाला TET आणि CTETची जी काही एक्झाम आहे ती खूप जास्त इझी जाईल. ठीक आहे. तर बाकी काही डाऊट असेल तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता, टेलिग्राम चॅनलला मेसेज करू शकतात, यूट्यूबला मेसेज करू शकतात. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे, अभ्यासाला सुरुवात करायची आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.